नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DIT परांडामध्ये। महाराष्ट्रामध्ये बहु प्रतीक्षित असणारी टॅट शिक्षक अभियोग्यता चाचणीचा निकाल परीक्षा होऊन तब्बल अनेक दिवस उलटले तरीही निकाल लागला नव्हता। परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी 17 ऑगस्ट रोजी एक परिपत्रक काढलं की 18 ऑगस्ट रोजी टॅट निकाल 2025 जाहीर करण्यात आलेला आहे। त्यानुसार आज संध्याकाळी ठीक 5 वाजता निकाल जाहीर झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपला निकाल बघायचा असेल तर आपण निकाल पाहू शकता। सर्वप्रथम आपण diitnmk.in या वेबसाईटवर या वेबसाईटवर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी शिक्षक अभियोग्यता चाचणी टॅट निकाल 2025 ची लिंक दिसते। या लिंकवर क्लिक करा। या लिंकवर केल्यानंतर सविस्तर माहिती अशी की शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेली होती। याचा निकाल आज 18 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला आहे। ही परीक्षा 27 मे ते 5 जून दरम्यान राज्यभरामध्ये विविध केंद्रामध्ये पार पडली होती। याची अधिकृत वेबसाईट MSc पुणे टॅट रिझल्ट 2025। टॅट निकाल लिंकवर क्लिक करा। तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा। निकाल आणि गुणपत्रक स्क्रीनवर दिसेल ते डाउनलोड करा आणि प्रिंट करून घ्या। याची माहिती अशी की परीक्षेसाठी एकूण 2,28,808 उमेदवार प्रविष्ट झाले होते। प्रत्यक्ष परीक्षा दिलेले विद्यार्थी 2,11,308 उमेदवारांनी परीक्षा दिली। यामध्ये बीएड धारक उमेदवार 15,756 आणि DLED उमेदवार 1,342 असे उमेदवार या ठिकाणी पात्र झालेले आहेत। यातील ज्या उमेदवारांचे शैक्षणिक प्रमाणपत्र उमेदवारांनी सादर केले नाहीत अशा उमेदवारांचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये बीएडचे 5,804 विद्यार्थी आणि DEDचे 515 विद्यार्थी अशा एकूण 6,319 विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी राखीव ठेवण्यात आलेला आहे। जर तुम्हाला तुमचा निकाल पाहण्याचा अडचण येत असेल तर कमेंट मध्ये विचारा। आम्ही तुम्हाला लिंक तुमचा मोबाईल नंबर, नोंदणी क्रमांक, जन्मतारीख सांगू शकता का इत्यादी मार्गदर्शन करू शकतो। निकाल पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा। लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला निकाल पाहता येणार आहे। या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख टाका, सर्च करा, लॉग इन करा। अशा प्रकारे आज आपण शिक्षक अभियोग्यता चाचणी या परीक्षेचा निकाल कसा पाहायचा या संदर्भात माहिती घेतली। विद्यार्थी मित्रांनो, नवनवीन अपडेट माहितीसाठी आपल्या DIT परांडा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।